ठाकरे गटाच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक. ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व. मातोश्रीवरील बैठकीला काही खासदार ऑनलाईन उपस्थित राहणार, मात्र शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि परभणीचे खासदार संजय जाधव नॉट रिचेबल. ऑपरेशन टायगर काय म्हणता, आम्ही सुद्धा ऑपरेशन लांडगा करणार. ऑपरेशन टायगर म्हणून वाघांचा अपमान करू नका. संजय राऊतांचा नाव न घेता शिंदेच्या शिवसेनेला टोला. मुख्यमंत्र्यांकडून नॉर्थ कोस्टल रोड कामाची पाहणी. मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं. ठाकरे बंधूंनी आता देशाचं नेतृत्व करावं. खासदार संजय राऊतांचं मोठं विधान. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. शेतकरी कर्जमाफी तिलाटी मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलनावरती ठाम. तर आज विविध पक्षांचे नेते रोहित पवारांच्या भेटीला पोहोचण्याची शक्यता. नाशिक विधान परिषदेतील नाट्यमय घडामोडींनंतर नगरसेवक भिवंडीमध्ये. नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात. भिवंडी तालुक्यातील एका रिसॉर्टमध्ये नाशिकचे सर्व नगरसेवक दाखल. गोपाळ गीतेंच्या माघारीनंतर महायुतीला धास्ती. गिरीश महाजनांच्या संपर्कात नाही. माघारीसाठी त्यांनीच फोन केला होता. जळगावचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरींचा गप्पस्फोट. मंत्री गुलाबराव पाटील मलाच मदत करणार असल्याचाही केला दावा. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना नाव न घेता डिवसलं. ममतांची सत्ता उलथवली, मग एका आमदाराचं टेन्शन कशाला. मेरी एंट्री लेट होगी लेकिन ग्रेट होगी, पडळकरांचा इशारा. नागपुरातील संविधान चौकामध्ये 16 जूनला कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. नीट पेपर लीक आणि बेरोजगार आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवरती आंदोलन करणार. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये परवानगीसाठी केला अर्ज. बाजोरी यांना हायकोर्टाचा पुन्हा मोठा झटका. तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती. न्यायालयानं धुडकावली. निवडणुकीच्या एक दिवस आधी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर सुद्धा जैनांकडून पांढरे पट्टे. गिरगावकर संघटनेनं पांढऱ्या पट्ट्यावरती मारल्या काळ्या रेषा. घाटकोपरमधील घडलेल्या घटनेनंतर रस्त्यांवरती पांढऱ्या पट्ट्या मारण्यास लोकांचा विरोध. दोन्ही समाजानं एकमेकांचा आदर करणं गरजेचं. मुंबईतील व्हाईट पट्टीच्या वादावरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. वादळी पावसानं केळी बागेचं मोठं नुकसान. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये केळी बागा उद्ध्वस्त. महाराष्ट्रामध्ये पेरण्या खोळंबल्या. दुष्काळाचं सावट गडद. एल निनो सक्रिय झाल्यानं पाऊसही रखडला. शाळा सुरू होण्यापूर्वीच वह्या पुस्तकं महागली. शालेय साहित्याच्या किमतीमध्ये 20 ते 25% वाढ. दरवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री. नर्स वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी. लाड सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार. प्रसूती रुग्णाच्या तपासणीवरून वाद. रुग्णांवर उपचार सोडून थेट मारामारी. धाराशिवच्या भूम तालुक्यातील धक्कादायक व्हिडिओ समोर. भोंदूचा दुसरा धक्कादायक व्हिडिओ समोर. येशूच्या समोर नाक घासत म्हणायचा, महिलेच्या अंगातील भूत काढण्याचा करायचा पणा. विरोधकांना शत्रू मानून संपवण्याचं भाजपचं कट कारस्थान. विकासदाराची आकडेवारी फसवी. यशवंत सिन्हा यांचा घरचा आहे. G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल. विमानतळावरती मोदींचं जंगी स्वागत. G7 परिषदेमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये होणार अत्यंत महत्वाची बैठक. भेटीबाबत व्हाईट हाऊसकडून शिक्कामोर्तब. अमेरिका इराण करार अंतिम टप्प्यात. होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार. अमेरिका इराण कराराबाबत संभ्रम. 24 तासामध्ये स्वाक्षरीचा पाकिस्तानचा दावा, मात्र इराणकडून खंडन. आज बर्मिंगहॅममध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार. भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता सुरू होणार सामना.